क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला आता थोडी घाई करूया. तर अगदीच दुतुम संघाचं सहकार्य फार मोठं मिळालंय. कारण हा सामना जर बघायला गेलो तर आपण 5 षटकांचा पण झाला असता. जर वेळेत सुरू झाला असता, पण अनवधानानं आपण थोडेसे मिसगाईड झालोत. कारण दोन्ही संघ इकडे तिकडे सामने खेळायला असताना जसकार संघ थोडासा उशिरा त्यांना थोडंसं दंडित केलंय. सूर्य आमच्या सोबत आवाज जोडला जाईल या गावचा एक सुमधुर आवाज, मराठीची वाणी, हितेश म्हात्रे सर यांचा देखील आपल्याला आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. 3 षटकांचा खेळ आहे आणि 2 चेंडूची पेनल्टी जसकार संघाला या ठिकाणी दिली गेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत. पहिला गोलंदाज रत्नेश्वरी टेम्पल कडून साहिल. स्ट्राईक एंडवर प्रवेश, ज्यानं मागच्या मॅच मध्ये 46 केल्यात. फर्स्ट बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट रिझन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. डावाच्या सुरुवातीलाच हा घणाघाती प्रहार केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. होऊन जाणारा खेळाडू. सावरकरच्या मैदानावर देखील 54 धावांची इनिंग आजच्या दिवसामध्ये परेशने केली आहे. आजचा दिवस फार मोठा ठरलाय परेशसाठी. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, साहिलच्या बॅट मध्ये आलेला हा बॉल परेशने मोठा फटका लॉपटेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र जाळामध्ये अडकलाय. परेश सारखा एक मोहरा मात्र दुसऱ्या चेंडूवर फसला जातोय. संघासाठी कमी असल्यामुळे निश्चितपणे त्यांच्याकरता सामना हा फलंदाजी करण्यासाठी 16 चेंडूंचा राहिलाय. समोरच्या संघाला 18 चेंडू या ठिकाणी संपूर्ण खेळायला मिळणार आहेत. त्याचा फायदा दुतुम संघाला नक्कीच आहे. तर आजच्या दिवसामध्ये दुतुम संघानं या मैदानावर अधिकच्या धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजी चांगली झाली आहे, त्याची गोलंदाजी चांगली झाली आहे. संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये दुतुम संघ चांगली कामगिरी करतोय आणि या घडीला सकाळच्या सत्रामध्ये देखील जसकार संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळण्याचा आनंद घेतोय. तोही बक्षीस पात्र होण्यासाठी फक्त एक पाऊल मागे आहोत आपण. दोन्ही संघ याची जाण ठेवून मैदानामध्ये 100% प्रयत्न करतील. पुढचा बॉल, यावेळेस लापटेट हिट करण्याचा प्रयत्न, अतिशय भन्नाट वेगानं बॉल टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर साहिलची मात्र फुल्लातून गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचा रिदम पहा, त्याच्यामध्ये असणारा टेम्परमेंट पहा, त्याचा फॉलो थ्रू पहा. बॉलिंग ऍक्शन अतिशय चांगला आहे आणि चांगल्या लयनं तो या ठिकाणी आपल्या हातातील चेंडू मात्र रिलीज करतोय. पुढचा बॉल, यावेळी जागा तयार केली आहे. शफल झाला खेळाडू, पदतालीत त्याचा वापर केलाय. आणखी एक निर्धाव बॉल आलाय. काय घडलं या सामन्यामध्ये? निलेश मात्र थोडीशी सिद्धू सोबत बातचीत करेल, कारण मागील 3 चेंडू मध्ये 0 धाव आली आहे दुतुम संघासाठी. फार मोठी विकेट या षटकामध्ये पडली आहे आणि तदनंतर थोडासा डिप्रेस आहे दुतुम संघ, थोडासा शांत. पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक वेगवान बॉल आहे. ही स्थिती पहिल्या डावामध्ये आहे. दुसऱ्या डावामध्ये काय असू शकतं याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, कारण सध्याच्या घडीला इथूनही आपल्याला बॉल हे स्पष्ट दिसत नाहीयेत. जसं आपण दुसऱ्या डावामध्ये जाऊ ना, त्यावेळेस आणखी त्रास हा फलंदाजाला नक्कीच होणार आहे. सामना 3 षटकांचा आहे. पहिलं षटक प्रोग्रेसला आहे. गोलंदाज साहिलनं चांगली कामगिरी केली आहे. शेवटचा बॉल या षटकातला, यावेळेस शॉट अप पुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय, सीमारेषेच्या बाहेर आलाय.
टाळ्यांचा कडकडाट झाला सिद्धूच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा षटकार. आपल्या गोलंदाजीतून उत्तर देईल. गोलंदाज आपण पाहतोय ऋषांक. चला थोडीशी घाई करा. बघा तुम्हालाच अंधार होणार आहे. सध्याच्या घडीला कॉम्बॉक्स मधून देखील एखादा वेगवान बॉल दिसत नाहीये. ही स्थिती आहे आणि परिस्थिती थोडीशी आपल्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना विनंती घाई करा. पुढचा बॉल यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स स्वीप धार होती पण धारेनं वार होऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे ऋषांकनं. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगल्या वेगानं चांगल्या गतीनं चेंडू त्यांना रिलीज केलाय. पुढचा बॉल ऋषांकचा. चांगला बॉल आहे. टॉप एज हवेमध्ये बॉल आहे. झेल खाली एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का लागलाय. काय घडलंय इथून? जसकार संघ आलाय लेट पण थोडासा झालाय थेट. या मैदानावर अग्रेसिव्ह क्रिकेट चांगलं पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळालाय. आणखी एक विकेट. कॅप्टन बॅक टू द डगआउट. ज्या गोलंदाजाची जादू आपण संपूर्ण विश्वामध्ये पाहिली. रेस ट्रॉफी अर्थातच रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज 2 दिवस ही स्पर्धा या मैदानावर होते. ज्यांची गीतं गाजली, त्यांची गोलंदाजी देखील वाजली असंच काहीच म्हणता येईल. आणि आज ज्यांच्या समालोचनातून देखील दिवसभर आपल्याला ही स्पर्धा रंगताना पाहिली असे जयेश भोसले सर देखील आपण ऐकले. यावेळेस मोठा फटका लॉफ्टेड स्ट्रोक आहे हवेमध्ये. 2 खेळाडू येत आहेत. काय घडलंय? चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र वज्रमुठीमध्ये गेलाय कॅच. इथे मात्र खेळ संपला या खेळाडूचा. आणखी एक विकेट. दुतुम संघ अडचणीमध्ये. मी निघालो तुम्ही येता का? तशी स्थिती आता दुतुम संघाची आहे. एक जावं आणि दुसऱ्याने यावं या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. जसकर संघाच्या गोलंदाजांची अतिशय जबरदस्त कामगिरी आहे. तर आपण पाहिलं सुरुवातीला वापरलेले दोन्ही गोलंदाज इतका पुरेपूर खूप वर्ष खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाही आहे. पण टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचं दर्शन येथे असणारा प्रत्येक प्रेक्षक आता पाहतोय. प्रणित ऑन स्ट्राईक वर आहे. ऋषांक आपल्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन स्विच करण्याचा प्रयत्न. टायमिंग चांगलं नाही आहे पण तो डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण केलंय.
2 धाबा या ठिकाणी नक्कीच डिपेंड केल्या जातील. 2 धाबेनिशी टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धाबा धाव फलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. प्रोग्रेस आहे. पूर्ण करतोय रुशांक. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाने बॉल टाकला. बॅट येण्या अगोदरच चेंडू विसावला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सामन्यामध्ये असणारी धडधड वाढतीये, कारण धावा झाल्या नाही तर मग दुतुम संघ अडचणीमध्ये येईल. कारण दुतुम संघानं ही ट्रॉफी जिंकण्यासाठी सोनारी मैदानावर सुरू असणारी स्पर्धा टाकली आहे, सोडली आहे. फक्त सुधीर तांडेल हे चषक आपल्याला जिंकायचं आहे आणि एक ध्येय ठेवून या ठिकाणी एक स्पर्धा सोडून या ठिकाणी दुतुम संघ उपस्थित आहे. पण काय घडलंय चालू सामन्यामध्ये? जसकार संघ पूर्णपणे हवी झालाय. पुढचा बॉल यावेळेस शॉट पूल केलाय डीप मिड ऑन मध्ये. हवेमध्ये बॉल आहे. खेळाडू आलाय. काय घडतंय? आणखी एक विकेट. आणखी एक कॅच पकडली जाते. टाळ्यांचा आवाज झालाय. फ्रंट फुटला आलाय आरपी जसकार संघ. सागर आलाय अनुभवाची गाठोडी घेऊन. यावेळेस शॉट पूल केलाय. हवेमध्ये बॉल आहे. स्थिती बदलली आहे. हवेची दिशा बदलली आहे. हवेच्या विरुद्ध यावेळेस मोठी फटके कठीण. आणखी एक विकेट. उदाहरण दिसते आपल्याला की परीक्षा विकेट आल्यानंतर धावांना थोडासा विलंब लागलाय. तर परेश असेल, सिद्धू असेल, निलेश असतील, हे 3 प्रमुख धागे आहेत दुतुम संघाचे फलंदाजीतून. आणि मधल्या ऑर्डर मध्ये आपण पाहतोय आता या मधल्या फळीतल्या खेळाडूंवर जबाबदारी आली आहे. धावा येत नाहीयेत. विकेट्स मात्र सलगच्या पडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुजल. सुजल काय करेल आपल्या संघाला? सेपल झालाय खेळाडू. लांगपच्या भरून जातोय का? येस, यावेळेस अडकला खेळाडू. आणखी एक विकेट. आणखी एक धक्का. मोठा असू द्या, ज्याच्या जादुई गोलंदाजीनं संपूर्ण विश्वातील चांगल्या चांगल्या फलंदाजांना लोळवलं, तो अर्थातच आपल्या या जसखार गावचा, उरणचा, रायगडचा रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल. आपल्यात नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणी या संगीत धुनीतून आपण या ठिकाणी ऐकतोय. ज्यांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य गाणी ज्यांच्यावर तयार देखील केली गेली. आज मात्र केवळ आणि केवळ फक्त स्मृती त्यांच्या या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत. विकेट हॅट्रिक वर हा गोलंदाज असणार आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 विकेट्स आल्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शांत झालाय दुतुमचा संघ. पुढचा बॉल यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा होता. काहीसा नाराज झालाय नॉन सेकंडचा खेळाडू. का होऊ नाहीये? कारण इथे धावा येत नाहीयेत. मागील 6 चेंडू मध्ये
यावेळेस वाईट बॉल. मागील 9 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या आहेत. दुतुम संघाच्या धाव फलकामध्ये अडचण वाढली आहे. यावेळेस आणखी एक बॉल मिस झालाय. खेळाडू काय घडलंय, कौतुक करावे लागतील. सध्याच्या घडीला ही टांगती तलवार आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठे फटके येणं अपेक्षित आहे. परत एकदा त्याच दिशेनं तीच लय आहे. लाईन लेंथ चांगली आहे. सागर ठाकूरचे कौतुक झाले पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. फलंदाज यावेळेस मात्र झालाय बाद. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या मात्र फक्त 2. आणि तदनंतर या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक वाईटची धाव जोडली जाते. म्हणजे मागच्या 11 चेंडूमध्ये दुतुम संघाला फक्त आणि फक्त 3 धावा करता आल्या आहेत. जवळजवळ निम्मा संघ या ठिकाणी माघारी परतलाय. परिस्थिती कशी बदलते, वेळ कशी बदलते. ही वेळ खूप काही शिकवून जाते मित्रांनो. अगदी दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावर बादशाह होती दुतुम संघाची. धावांचा पाऊस पाडला, धावाचा डोंगर केला, पण तो दुतुम संघ आताच्या घडीला अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये धावांसाठी धावा करतोय, संघर्ष करतोय. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. शेवटचा बॉल. यावेळेस पहा काय गोलंदाजी आहे. मेडन व्हाईट षटक आले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सागर याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मागील 2 षटकामध्ये फक्त दुतुम संघाला करता आल्या 3 धावा. अप्रतिम चांगलं कमबॅक केलंय. करायच्यात 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 14 धावा. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी हितेश मात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये, जिथे आपण एन्जॉय करत आहात REST रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक जसकार. आज खऱ्या अर्थानं अगदी सोनियाचा दिवस अमृते पाहिला. आज जसकारच्या भूमीमध्ये अगदी 2 दिग्गज समालोचन ऐकण्याची संधी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मिळाली आहे. आज शेवटचा आणि अंतिम सामना आपण एन्जॉय करत आहोत. खर तर घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि आपण पूर्वार्धामध्ये एन्जॉय केलं. अगदी 18 चेंडूंमध्ये 2 फटक्याचा अपवाद वगळता कुठल्याही फलंदाजांना अगदी सिंगल डबल्स काढता आलेलं नाहीये. खरं तर सिंगल डबल्स म्हटलं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सामना पुढे नेताच आला नाहीये. प्रत्येक फलंदाजाला मोठा फटका मारून नाव करायचं होतं, परंतु नाव करत असताना आपण पाहिलं तर अगदी घसरगुंडी उडली आणि अगदी माफक छोटस आव्हान या ठिकाणी उभं राहिलंय. छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात, परंतु या ठिकाणी दुतुम संघाला जिंकायचं असेल ना तर या ठिकाणी त्यांची स्टँडर्ड गोलंदाजी, त्यांचं स्टँडर्ड क्षेत्ररक्षण, अगदी अतिरिक्त धावांवरती अंकुश, समोरच्या संघावरती दबाव आणि विकेटचं सातत्य, या 5 गोष्टी या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. कारण की सामना अगदी क्रुशल मोमेंट वरती मोठा सामना आहे. कारण की याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण गोड व्हावा. गोलंदाजीसाठी प्रणित गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी आपण स्ट्राईकला प्रथमेशला, आजचा दिवस प्रथमेशने खरं तर अगदी फुंडे नगरीमध्ये गाजवला. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी याची देही याची डोळा, तो सामना आमच्या डोळ्याने आम्ही पाहिला. अगदी जबरदस्त फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. परंतु आता 14 धावांचं एक छोटस आव्हान आहे. मॅच ऑन झाली. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, इथं पहा एक
सबस्टेशन वरती धूळ, गाड्या, अपघात अटळ आहे. डिसिजन पेंडिंग. नक्कीच अगदी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय वर्ग करण्यात आलाय, DRS घेण्यात आलाय. अगदी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी कार्यान्वित केली जाईल. निर्णय पुनरावलोकन प्रणाली इथे वापरली जाईल. अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी केलं जाणार आहे. अगदी पहिलीच धाव आणि ती धाव मग अक्षरशः धोकादायक ठरली. एक छोटस आव्हान आणि त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पहिलीच धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकाल अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणातच तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. परंतु खर तर हा वाया जाणारा वेळ की सूर्यनारायण कोणासाठी थांबत नाही. तो येतोही वेळेवरती आणि जातोही वेळेवरती. त्यामुळे त्याच्या राहिलेल्या उजेडामध्ये आपल्याला ही मॅच कव्हर करायची आहे. क्षेत्ररक्षक आपणास विनंती आहे, आपण आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवरती जायचंय. अगदी काही क्षणातच तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहे. अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये, आपल्या क्रीज मध्ये प्रथमेश ठाकूर सज्ज होताना पाहायला मिळतो, सुरक्षित पोहोचताना पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवरती अगदी अपघात होता होता वाचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मॅच मोठी होणार यामध्ये तेवढ मात्र शंका नाहीये. अगदी आव्हान 14 धावेंचं असलं तरी जवळपास फक्त 16 चेंडू खेळण्यासाठी मिळणार, कारण की 2 चेंडूची पेनल्टी या ठिकाणी दिली गेली आहे. अगदी फास्ट अँड फ्युरियस, अगदी रस्त्यावरती उभं राहावं आणि फरारी फर करून जावी ना, तसा हा चेंडू अगदी डोळ्यासमोर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट बॉल, थोडीशी डोकेदुखी जसकर संघाची देखील वाढणार आहे. आणखी एक चेंडू बहुतेक बॅटला फ्लश करून गेला आणि इथं विकेट किपरने आपलं काम चोख केलंय. त्यामुळे फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. प्रणील मात्र अगदी आग ओकणारी गोलंदाजी करतोय. तेज तरार, अगदी वेगावरती स्वार झालेला प्रणील आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक फास्ट फ्युरियस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अक्षरशः चिकणा आणि देखणा चेंडू. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान जरी छोटं असलं तरी मात्र अगदी शेवटपर्यंत संघर्ष करणं ही या खेळा संघाची ओळख आहे. आणि नक्कीच या ठिकाणी संघर्ष, कारण की दुतुम संघ म्हटलं ना तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या प्रमाणे नेहमी प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. धावा जरूर कमी आहेत परंतु हौसला बुलंद आहे. आणखी एक चांगला बॉल. चेंडू आणि बॅटचं मिलनच झालं नाहीये, त्यामुळे आणखी एक चांगला बॉल आणि अजूनही जसकर संघाची जवळपास पाठी गोरी आहे. धावफलक खुललेला नाहीये, धावफलकाचं दारिद्र्य अजूनही दूर सारलेलं नाहीये. एक सुरेख गोलंदाजी, अगदी छोट्याशा धावसंख्येचा पाठलाग करत असताना असं वाटलं होतं हा सामना पहिल्या षटकामध्ये संपेल की काय, परंतु प्रणील हार मानायला तयार नाही. आमच्या तुम संघाला आम्हाला जिंकवायचं, येथील एका ट्रॉफीवरती आम्हाला नाव कोरायचं, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. फटका चांगला, अगदी सुईतून धागा ओवावा तसा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट आणि अगदी कव्हरच्या मधून चेंडू आरपार, धावा मिळतील 4 चौकार.
स्कोर कार्ड वरती 1 बाद 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. कारण की आपण दिवसभरामध्ये पाहिलं ना तर स्कोर कार्ड अगदी षटकार आणि चौकारानं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण की हवेची भरमसाठ साथ आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळाली. परंतु अगदी घर फिरलं ना की घराचे वासे फिरतात. कारण की हवा थोडीशी विरळ आहे, प्रकाशाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे रंगताना हा शेवटचा सामना. नक्कीच या सामन्यामध्ये गुलाल जरूर उडवला जाईल, परंतु जसकार उडवेल की दुतुम गुलाल कोणाचा हा प्रश्न अजूनही निरवतीर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अगदी कम्मालीची रंगताना पाहायला मिळते. अजूनही प्रेक्षक राजा घरी गेलेला नाहीये या मॅच. चला चला सामन्याला सुरुवात करा निलेश. थोडासा उशीर होतोय. चला नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवा. थोडासा वेळ खर्च होतोय आणि उजेड थोडासा नक्कीच मैदानामध्ये जातोय, त्यामुळे आपल्या सहकार्याची नक्कीच गरज असणार आहे. चला सामन्याला सुरळीत सुरुवात करा. पहिला चेंडू अगदी फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. या ठिकाणी निर्धाव बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की निर्धाव चेंडू म्हटलं ना तर अगदी फलंदाजी करण्यास संघाची डोकेदुखी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. हौसले की तरकस में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर जीत की उम्मीद जिंदा रखो. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वीकारला आणि इथं आणखी एक सिंगल मिळणार आहे. धावसंख्या हळूवार पुढे सरकली आहे. 6 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे नक्कीच मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज दिवेश मात्र आता स्ट्राईक वरती सज्ज झालाय. फटका चांगला, फटका चांगला, फटका चांगला आणि जल्लोष पाहायला मिळतोय. अगदी जवळपास विजयाच्या समीप नेणारा हा षटकार. आता मात्र 2 धावांची गरज आहे. कारण की आपण पाहिले स्क्वेअर लेग आणि वाडिश लॉंग ऑन मध्ये जी मिडविकेट मध्ये जो मोठासा गॅप होता ना, त्या ठिकाणी 6 धावांचा एक उंच माझा टोला लगावला गेला. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. चला सामन्याला सुरुवात करा. आणि आता मात्र आपण पाहू शकेल अमरेला क्षेत्ररक्षण या ठिकाणी अमरेला फिल्डिंग, जशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ या ठिकाणी फटका चांगला, जल्लोष आणि जसकार संघ येथील एका ट्रॉफीवरती नाव कोरतोय. अभिनंदन.